प्रकारची भक्तीची वेगवेगळी उदाहरणं देत असताना वेळ आपल्याकडे या ठिकाणी कमी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. एवढं जरी तुकाराम महाराजांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तरी तुकाराम महाराज म्हणतात, सगळं काही देवाचं करा, देशाचं करा, धर्माचं करा, सगळं काही जीवनामध्ये केलं तरी लोक त्रास या ठिकाणीच द्यायचे आपल्याला सोडणार नाही. जीवनामध्ये जर दुःख आपल्याला प्राप्त होणारच असेल तर आपलं नशीब, आपलं संचित, आपलं दैव, आपलं प्रारब्ध, आपल्या कपाळामध्ये जे काही भगवंतानं लिहून ठेवलेलं आहे ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी चुकवता येत नाही. अभंगाचं तिसरं चरण. वाहिला उद्वेग वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचितामध्ये, आपल्या नशिबामध्ये, आपल्या दैवामध्ये, आपल्या प्रारब्धामध्ये, आपल्या कपाळामध्ये भगवंतानं जे विधी लिखित लिहून ठेवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा सामना आपल्याला जीवनामध्ये या ठिकाणी करावा लागतो. कीर्तन परंपरेने आपल्याला मार्गदर्शन नेमकं काय केलं, काय सांगावं कीर्तनामध्ये? कीर्तनामध्ये ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्यात, कीर्तनामध्ये भक्तीच्या गोष्टी सांगाव्यात, कीर्तनामध्ये वैराग्याच्या गोष्टी सांगाव्यात, याच गोष्टी कीर्तनामध्ये सांगाव्यात. हे संत परंपरेने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी ना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणे मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. आता ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे, हीच कीर्तन मर्यादा संत परंपरेने आपल्याला सांगितली, पण ती कीर्तन परंपरा आजच्या लोकांना पटते का, आवडते का आणि रुचते का? ज्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्यांची संपूर्ण 4000 अभंगांची गाथा पाठ आहे, ते कीर्तनकार आपल्याला माहीत नाहीत. त्या कीर्तनकारांना तारका सुद्धा कमी असतील, पण उगाच 2-3 अभंगावरती आमच्यासारखे कीर्तन करणारे कीर्तनकार गाणी म्हणायची, पोवाडे म्हणायची, शायरी म्हणायची, नाचायचं आणि अशा प्रकारची विक्षेपी कीर्तन परंपरा जर समाजाला आवडायला लागली असेल तर त्याच्यामध्ये कीर्तनकारांचा दोष नाही, तो समाज व्यवस्थेचा दोष आहे. याचंही चिंतन भविष्य काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे. कीर्तन हसण्यासाठी आहे का? हसण्यासाठी नाही. तुम्हाला हसायचं असेल तर बाबांनो घरी थांबा, टीव्हीचं बटन दाबा, महाराष्ट्राची हास्य जत्रा 1 तास पहा, तारक मेहता का उलटा चष्मा पहा, सासू सुनेच्या मालिका पहा, रात्रभर त्या ठिकाणी हसत राहणार. आणि तुम्हाला रडायचंच असेल तर त्याचं सुद्धा टीव्ही आहे, अनेक रडवणाऱ्या मालिका स्त्रियांच्या तुम्हाला ऐकायला मिळतात. हसण्यासाठी कीर्तन नाही, कीर्तन रडण्यासाठी नाही. आता हे मी किती शानपणानं तुम्हाला सांगितलं
तरी अशा महाराजांची कीर्तनं लोकांना आवडत नाहीत, हेही 100% आपण मान्य केलं पाहिजे. मग कीर्तनामध्ये काय आहे? धर्म सांगा, शास्त्र सांगा, कथा सांगा, संत सांगा, देव सांगा, माणुसकी सांगा, घरपण सांगा, समाजातल्या सुविचाराच्या गोष्टी लोकांना सांगा, संतांचं आचरण लोकांना सांगा. आणि हे सांगत 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 असताना लोकांचं थोडं मनोरंजन व्हावं म्हणून कुठंतरी 4-2 विनोद, तेही कमरेच्या वरच्या विनोद लोकांना पचतील असे सांगा. हे कीर्तन परंपरेने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे.